नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आपण या अगोदर 7वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जय जय महाराष्ट्र माझा ही कविता थोडक्यात अभ्यासलेली आहे. छान मस्त तालासुरात म्हटलेली सुद्धा आहे आणि त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी लाईक केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे. जे विद्यार्थी राहिले असतील त्यांनी सुद्धा या छान कवितेला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबही करायचं आहे. यानंतर आपण या व्हिडिओमध्ये स्वप्न विकणारा माणूस हा पाठ अभ्यासणार आहोत. बघा, हा पाठ अभ्यासत असताना सगळ्यांच्या जवळ पुस्तकं असलीच पाहिजेत. जसं मी इथे वाचन करेन तसं आपण आपल्या पुस्तकामधील प्रत्येक ओळीवरती लक्ष द्यायचं आहे. स्वप्न विकणारा माणूस. पाठाचं नावच किती छान गमतीशीर आहे बघा. स्वप्न म्हणजे काय? आपल्याला हा शब्द परिचयाचा आहे. स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो आणि स्वप्नांच्या माध्यमातून आपण मोठे होत जातो. छान छान स्वप्न बघत मोठे कधी होतो आणि आपण स्वप्न कशी पूर्ण करतो हे प्रत्येकाला माहितीच आहे. तर स्वप्न म्हणजे काय, कशी असतात स्वप्न, हे थोडक्यात त्या पाठातून लेखकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पण छान छान झोपेमध्ये स्वप्न पाहतो, असं होईल तसं होईल, होय की नाही? गमतीशीर स्वप्न असतात तुमचीसुद्धा. छोट्या मुलांची तर खूप छान छान स्वप्न असतात. मी ह्या छान बागेत गेलो आहे, मी मस्तपैकी खेळतो आहे, मला छान छान खेळणी आहेत, अशी वेगवेगळी स्वप्न तुम्ही पाहता. तर ह्या स्वप्नांचा अर्थ काय असतो, नेमकं स्वप्न कसं असलं पाहिजे, त्याची दृष्टी कशी असली पाहिजे, हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे. ओके. तर या स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल. या लेखकांचा जन्म आहे 1961चा. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. कविता संग्रह म्हणजे खूप कवितांचं एक पुस्तक असतं, त्याला संग्रह म्हणतो. असे 2 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि खूप छान छान कविता त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. ही पुस्तकं जर तुम्हाला मिळाली, कविता संग्रह जर मिळाले, नक्की वाचा. तुम्हाला खूप छान मोठा आनंद मिळेल. प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि सावलीचं घड्याळ ह्या ललित लेख संग्रहातूनच हा छोटासा मस्त असा पाठ आपल्या अभ्यासासाठी दिलेला आहे. घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे आणि ह्या बालकविता संग्रहामध्ये खूप सुंदर सुंदर अशा छोट्या मुलांच्या कविता आहेत, ज्या आपल्याला वाचायला म्हणायला आवडतात. अशा पद्धतीनं साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला या लेखकांचं दिसून येतं आणि तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. या पुस्तकांची जी नावं दिलेली आहेत, त्यातील पुस्तकं जी आहेत, आपल्या शाळेमध्ये जे ग्रंथालय असतं त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा एखादं आपल्याला पुस्तक मिळू शकतं. तर ते पुस्तक मिळालं तर वाचायला काहीच हरकत नाही. वाचन जेवढं असेल त्या वाचनाने आपल्या ज्ञानामध्ये भरच पडत जाते. म्हणून वाचन हे फार गरजेचं असतं. तर या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे? प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न पाहावीत, असा संदेश या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. म्हणजे स्वप्न पाहताना कशी पाहिली पाहिजेत? आपलं तर हित झालंच पाहिजे, कल्याण झालंच पाहिजे, होय की नाही? आणि आपल्याबरोबरच समाजाच्या दृष्टीनेही हित जपणारी स्वप्न पाहायला हवीत, हरकत नाही, असा जो संदेश आहे तो या पाठाच्या माध्यमातून लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्वप्न कशी असतात? आपल्यासाठी असतात, होय की नाही? स्वतःसाठी आपण छान छान स्वप्न पाहतोच की. आता तुम्ही 7वीला आहात, 7वीमध्ये काय होईल, माझा रिझल्ट कसा लागेल, मला किती मार्क्स मिळतील, मग माझा कितवा नंबर येईल, अशी स्वप्न असतात तुमची. ही स्वप्न कशी झाली? स्वतःसाठी झाली. मग आपण आपल्यासाठी स्वप्न पाहता पाहता दुसऱ्यांसाठी सुद्धा स्वप्न पाहिली पाहिजे, कारण आपण समाजाचा एक घटक आहोत, भारतीय नागरिक आहोत, होय की नाही? आपल्याला आपल्या भारताचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि तोच स्वाभिमान, अभिमान जो आहे, आपण आपल्या हितातून, आपल्या छान छान अशा कार्यातून जपला पाहिजे आणि त्यासाठी आपण समाजाच्या दृष्टीने छान अशी स्वप्न पाहिली पाहिजेत. म्हणजे स्वतःचं हित जपता जपता इतरांचंही हित आपल्याला जपता आलं पाहिजे. त्यासाठी आपली धडपड असली पाहिजे
ती धडपड आपली स्वप्नांच्या माध्यमातून पूर्ण करता आली पाहिजे, असा हा दृष्टिकोन लेखकांनी ह्या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाठ अभ्यासत असताना प्रत्येकाने ओळीवरती बोट ठेवायचं आहे. मी वाचन करेल तसं मनातल्या मनात तुम्ही सुद्धा वाचनाचा प्रयत्न करायचा आहे. बघा, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नही निर्माण करावी लागतात. किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. बघा, बरोबर आहे. म्हणजे स्वप्नांची व्याख्या जी आहे ती व्यक्तीनुसार बदलत असते, हो की नाही. तुमचे विचार आहेत तसे प्रत्येकाचे असतात का? नाही. तसंच स्वप्नाचं सुद्धा आहे. काही जण स्वप्नांना फार छान छान अशा वेगवेगळ्या कल्पने दुनियेमध्ये घेऊन जातात, तर काही जण स्वप्नांना तुच्छ लेखत असतात. आणि बरोबर आहे, आपल्याला काही स्वप्न जे असतात सगळं छान मस्त आयतं मिळावं, असं व्हावं तसं व्हावं असं वाटतं की नाही. म्हणजे हे काय आहे, कष्ट न करता आपल्याला एखादी गोष्ट मिळणं, असं स्वप्न पाहणं म्हणजे हे प्रगतीच्या दृष्टीने योग्य आहे का? नाही. मग हे स्वप्न कसं आहे, चुकीचं आहे, हो की नाही. अशी स्वप्न बघणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपलं कष्ट तेवढंच महत्त्वाचं आहे, प्रामाणिकपणा तेवढाच महत्त्वाचा आहे, आपली विचार करण्याची दृष्टी जी आहे ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीने आपण जर स्वप्न पाहत असेल तर आपलं स्वप्न छान असू शकतं. आणि ह्या स्वप्नांच्या व्याख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. आणि मोठी जी लोकं आहेत, मोठमोठी लोकं जी आहेत स्वप्नांना खूप महत्त्वाचं स्थान देतात. कारण काही जण म्हणतात स्वप्न पाहिल्याशिवाय प्रगती होत नाही, आणि हे बरोबरही आहे. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नाव ऐकून माहिती असेल. आपल्या देशाचे ते एकेकाळी राष्ट्रपती होते, बरोबर आहे का. मग डॉक्टर APJ कलाम जे आहेत त्यांनी त्यांच्या एका लिहिलेल्या पुस्तकातून संदेश दिला आहे सगळ्यांना, मुलांसाठी संदेश दिलेला आहे की ते म्हणतात की प्रत्येक मुलानं स्वप्न पाहिलं पाहिजे. स्वप्न कसं असलं पाहिजे, प्रगतीच्या दृष्टीने असलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं असतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे आहेत ते विद्यार्थ्यांचे, मुलांचे खूप लाडके होते. त्यांनाही तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांच्यामध्ये राहायला, तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडायचं. तुम्हाला काय प्रश्न पडलेले आहेत जाणून घ्यायला, त्यांना उत्तर द्यायला त्यांना फार फार आवडायचं. आणि ते तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना सांगायचे की तुम्ही स्वप्न पाहिली पाहिजेत, बरोबर आहे का. म्हणजे एवढा महान व्यक्ती जो आहे, एक शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आलेला आहे, अशा व्यक्तीने स्वप्न पहा असा सल्ला देणं म्हणजे किती महत्त्वाचं आहे की नाही. ते म्हणायचे की स्वप्न पहा, स्वप्न 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 असं एक वाक्य होतं त्या पुस्तकामध्ये. आणि स्वप्न पाहिलं पाहिजे. मला वाटते 12वीचं आता मागच्या सिलेबसमध्ये जुन्या पुस्तकामध्ये आदर्शाच्या शोधात असा एक छान त्यांचा धडा होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सल्ला दिला आहे मुलांना की प्रत्येक मुलांनी स्वप्न पाहिलं पाहिजे. स्वप्न 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 का पाहायची स्वप्न, तर माणसाला स्वप्न असल्याशिवाय त्या दृष्टीने तो विचार करत नाही, आणि विचार केल्याशिवाय ती कृतीही होत नाही. विचार हे कृतीत घडण्यासाठी स्वप्न पाहिली पाहिजे. स्वप्न पाहिले तर त्या दृष्टीने माणसाचं डोकं चालतं, विचार करू लागतो, आणि तेच विचार उद्या कृतीमध्ये उतरणार आहेत, बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने प्रगती आपण साधणार आहोत असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सगळा सल्लाही दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. आपण स्वप्न पाहतो की नाही, आपल्याला पास व्हायचं आहे, पुढच्या वर्गात जायचं आहे, त्यासाठी मग काय करावं लागेल, हे तुमचं स्वप्न आहे. 8वीला तर जायचं आहे, मग काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग तुम्ही त्या दृष्टीने विचार करता, मग उद्या काय करता, अभ्यास करता. मग अभ्यास जेवढा कराल तेवढं तुमचं स्वप्न जवळ येणार आहे, पूर्ण होणार आहे. यासाठी श्रेष्ठ लोक म्हणजेच मोठी मोठी लोक जे असतात ते सल्ले देतात की स्वप्न पाहिली पाहिजे. स्वप्न पाहिल्याशिवाय आपण त्या दृष्टीने विचार करीत नाही. आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा छोट्या मुलांना छान छान स्वप्न, मस्त स्वप्न पाहायला पाहिजेत. मात्र छान स्वप्न अशी पाहायची की आपलं तिथे प्रामाणिकपणा आणि कष्ट अतिशय महत्त्वाचं आहे. असं नको की मला छान जेवण पाहिजे, मस्त मस्त आज पुरणपोळी पाहिजे, किंवा कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं, अशी स्वप्न नको.
आयतं मिळायला पाहिजे असं स्वप्न नको. अशी स्वप्न काय आहेत? तुच्छ आहेत, चुकीचे आहेत. बरोबर आहे. मग अशी स्वप्न पाहिली की काही लोक म्हणणारच ना, स्वप्न ही तुच्छ असतात, चुकीचे असतात. उगीच नको त्या विश्वात आपण रममाण होतो, असंही होऊ शकतं. म्हणजे दोन्ही अर्थाने स्वप्नांचा वेगवेगळा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं चांगले विचार, चांगली दृष्टी दाखवणारी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत. ठीक आहे.